मेहकर शहरात काल रात्री एक धक्कादायक घटना समोर आली आणि संपूर्ण परिसरात खळबळ उडाली। देशी दारू दुकानाच्या मागील परिसरात एका अज्ञात व्यक्तीचा मृतदेह आढळून आल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते। मात्र मेहकर पोलिसांनी वेगाने तपास करत मृत व्यक्तीची ओळख पटवली असून उष्माघाताने मृत्यू झाल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात आला आहे। मेहकर रिसोर्ट रोडवरील सोनाडी रोड परिसरात मल्टी हॉस्पिटल जवळ देशी दारू दुकानाच्या मागील बाजूस एका व्यक्तीचा मृतदेह आढळून आला आणि परिसरात एकच खळबळ उडाली। घटनेची माहिती मिळताच मेहकर पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत पंचनामा सुरू केला। सुरुवातीला मृत व्यक्तींची ओळख पटत नसल्याने पोलिसांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून नागरिकांना आवाहन केले। घटनास्थळी अंदाजे 35 वर्षीय व्यक्ती मृत अवस्थेत आढळून आली होती। मृतदेहावर कोणत्याही प्रकारच्या जखमा नसल्याचे पोलीस तपासात समोर आले आहे। त्यानंतर पोलिसांनी विविध अंगांनी तपास सुरू केला आणि मृत व्यक्तीची ओळख ज्ञानेश्वर सीताराम खोसरे अशी पटली। ते मूळचे लोणार तालुक्यातील अजिजपुरा येथील रहिवासी असून सध्या चिखली तालुक्यातील वाघजाळ येथे राहत होते। दरम्यान वाढत्या तापमानाचा फटका आता जीवघेणा ठरत असल्याचे या घटनेतून पुन्हा समोर आले आहे। मे महिन्याच्या अखेरीस 90च्या काळात तापमान तब्बल 42 ते 43 अशापर्यंत पोहोचले आहे। उष्णतेमुळे उष्माघात होऊन ज्ञानेश्वर खोसरे यांचा मृत्यू झाल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे। शवविच्छेदन अहवालानंतर मृत्यूचे नेमके कारण स्पष्ट होणार आहे। या प्रकरणाचा तपास उपविभागीय पोलीस अधिकारी संतोष खाडे आणि मेहकर पोलीस स्टेशनचे ठाणेदार व्यंकटेश आलेवार यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे। दरम्यान प्रशासनाने नागरिकांना कडक उन्हात आवश्यक ती खबरदारी घेण्याचे आवाहन केले आहे। मेहकर पोलीस स्टेशनला आम्ही उपस्थित असताना आमचे जे वैद्य नावाचे कॉन्स्टेबल आहेत त्यांना 112 याच्यावर कॉल आलेला होता की या परिसरामध्ये जे लेआउट आहे अग्रवाल सेटचं तिथे एक अज्ञात व्यक्ती पडलेला आहे। त्यानंतर आमच्या कॉन्स्टेबलने येऊन इथे खात्री केली, आम्हाला कॉल करून सांगितल्यानंतर आम्ही पंचासह इथे आलो, आमचा स्टाफ घेऊन आलो आणि SDPO साहेब यांच्यासोबत आम्ही पाहिल्यानंतर आम्हाला तो इसम जो आहे तो गतप्राण झालेला दिसून आला। बाकी प्रायमा फेसी आमच्या ज्या कायदेशीर प्रक्रिया आहेत ते आमच्या चालू आहेत, पंचनामा वगैरे चालू आहे। त्यानंतर आम्ही आता ॲम्ब्युलन्स बोलवलेली आहे, थोड्या वेळात हॉस्पिटलाइज करू आम्ही आणि बॉडी आयडेंटिफाय करण्याचं काम चालू आहे। बऱ्यापैकी आम्हाला यश आलेलं आहे त्यामध्ये। खात्रीपूर्वक झाल्यानंतर वेगळ्या प्रकारे आम्ही आपल्याला माहिती कळू। काही अंगावर काही जखमा असं काही आहे का? नाही, प्रायमा फेसी तर कसं काही दिसून आलेले नाहीत आपल्याला जखमा। अंगावर जखमा नाहीत किंवा वेगळ्या मारहाण कुठं संशयास्पद वगैरे काय नाही तसं? नाही, सध्या तर काही असं दिसून आलेलं नाही। वय काय असेल अंदाजे? वय त्याचं 28 ते 35च्या दरम्यान असावा। मेहकरमध्ये अज्ञात मृतदेह आढळल्याने सुरुवातीला खळबळ उडाली होती, मात्र पोलिसांच्या सतर्क तपासामुळे मृत व्यक्तीची ओळख पटली आणि उष्माघातामुळे मृत्यू झाल्याचा प्राथमिक अंदाज समोर आला आहे। वाढत्या उष्णतेमुळे नागरिकांनी काळजी घेणे आता अत्यंत आवश्यक बनले आहे।